Hello friends, सुरुवात करूयात exercise 2.1 question third. Let us read out the question. State the sines of cos 4 radian and cos 4 degree. Which of these two functions is greater? Right आहे. आपल्याला दोन फंक्शन दिलेत. एक आहे cos of 4 degree. राईट आहे. आणि दुसरं आहे cos of 4 radian. हे चार तर फिगर सेम आहे, मात्र एक आहे डिग्री मध्ये आणि दुसरं आहे रेडियन मध्ये. तर यांचे साइन आपल्याला सांगायचे आहेत मित्रांनो. तर 4 डिग्री म्हटल्यानंतर इथे हा अँगल अतिशय असा छोटासा असेल, बरोबर आहे. तर हा 4 डिग्री वाला हा अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल आणि आपल्याकडे ASTC चा रूल आहे. ASTC आठवतं ना. E म्हणजे ऑल पॉझिटिव्ह, सर्व ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इथे पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट कशाचा आहे? सेकंड आहे साइनचा. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. थर्ड टॅन कॉट पॉझिटिव्ह असतात आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. बाकी चारही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इथले दोन हे सोडून तिथे जे पॉझिटिव्ह आहे ते वगळता बाकीचे चौघे तिथे निगेटिव्ह असतात. राईट आहे. फक्त पहिला असा क्वाड्रंट आहे जिथे 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हे मित्रांनो पॉझिटिव्ह असतात. तर 4 डिग्रीचा अँगल कुठे असणार आहे? पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस ऑफ 4 डिग्री, तर हा नक्कीच पॉझिटिव्ह असेल. राईट आहे. तर आता 4 रेडियन हा कुठे असेल? आता रेडियन मध्ये आपण इथे सध्या असं डिसाईड नाही करू शकत. तर या रेडियनला आपल्याला पहिल्यांदा डिग्री मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि डिग्री मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर आपण जज करू शकतो की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. मग आपल्याला स्टेप असे करावे लागतील. या 4 रेडियनचा आपल्याला किती डिग्री होतात है ना, किती डिग्री होतात आपल्याला ते फाइंड आउट करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग त्याचा क्वाड्रंट डिसाइड करावा लागेल. राईट आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये 1 2 3 4 आणि एकदा का त्याचा क्वाड्रंट कळाला मग त्या क्वाड्रंट मध्ये कॉस कसं आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. तर या पद्धतीने आपण याचं सोल्युशन आपण तयार करूयात. बघा इथे 4 डिग्री है ना, 4 डिग्री lies in first quadrant है ना. Therefore cos theta is positive in first quadrant. Therefore जे आपण इथे लिहूयात since, कारण की cos theta कसा आहे? पॉझिटिव्ह असतो पहिल्या क्वाड्रंट मध्ये. मग आता म्हणूयात therefore cos of 4 degree is positive, बस है ना. याची व्हॅल्यू कशी असणार आहे? पॉझिटिव्ह असेल. राईट. हे एक काम झालं. त्यानंतर आपल्याला आता काय करायचंय? कॉस ऑफ 4 रेडियन है ना, 4 रेडियनचा जो कॉस रेशो असेल, कॉस जो फंक्शन असेल तो कसा असेल ते आपल्याला डिसाइड करायचंय. तर पहिल्यांदा आपण काय करूयात? फर्स्ट वी कन्व्हर्ट 4 रेडियन इंटू डिग्री है ना, डिग्रीज मध्ये कन्वर्ट करूयात. मग हे कन्व्हर्शन कसं होतं मित्रांनो? रेडियन टू डिग्री. तर आपल्याला काय केलं पाहिजे? 4 रेडियन इक्वल टू 4 इंटू 180 बाय पाय है ना. याच्यावरती प्रॉब्लेम्स आपल्याला झालेले आहेत मित्रांनो. डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये, रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये कसं करायचं, कोणत्या फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं, याच्या पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण डिस्कस केले. ते तुम्ही पहा आणि तुमच्या लक्षात येईल. जर आपल्याकडे रेडियन मधला अँगल असेल तर त्या अँगलला 180 बाय पायने मल्टिप्लाय केलं तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? डिग्री मध्ये होऊन जातं. त्याला सिम्प्लिफाय करूयात. हा 4 180 ह्या पायची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. 22/7 पुढे डिग्री होणार आहे. नाव दिस इज इक्वल टू हा 7 वर जाईल है ना. 7 हा इकडे न्यूमरेटर मध्ये येईल. सो 4 इंटू 180 इंटू 7 डिवायडेड बाय 22. राईट आहे. एवढे डिग्री असणार. नेक्स्ट आता आपण काय करूयात? परत 4 रेडियन इक्वल टू हे 4 ने कॅन्सल करू. बघा इथे 2 ने कॅन्सल, 2 दुनी 4 आणि इथे राहील 11. राईट. तर आणखीन काय? आणखी काही कॅन्सल होणार नाही. तर बाकी प्रॉडक्ट करूयात. 2 इंटू हे 180 7 ला मल्टिप्लाय करू. 7 इंटू 0 0 हे 7 8 56 5
7 एका 7 आणि 5 12 हा भागिले 11 आहे. हे एवढे डिग्री होणार. परत 4 रेडियन म्हणजे आणखीन आपण काय करूयात या 2 ने पण मल्टिप्लाय करून घेऊयात. 0 बेसक 12 ला 2 याचा 1 4 ने 5 आणि 2 11 राईट आहे. एवढी डिग्री आहे. चल आता 11 ने डिव्हाइड करू आपण राईट आहे. काय मिळेल आपल्याला याच्यामध्ये इंटिजर काय मिळतो, पूर्णांक काय मिळतो आणि अपूर्णांक काय शिल्लक राहतो ते आपण बघूयात. 11 ने ते कॅन्सल जर आपण केलं तर आहे 11 दुनी 22, 3 उरले 32 झालेले आहेत. परत 11 दुनी 22 है ना, तर 32 मधनं आपण 22 काढलं तर इथे 10 राहतात. पुढचा जर आपण हा 0 घेतला मित्रांनो 100 होणार आहे. तर 100 ला परत 11 ने आपण डिव्हाइड केले तर 9चा भाग जाईल आणि 9चा भाग गेला तर आहे की नाही शिल्लक 1 राहणार आहे. बरोबर आहे. मग 1 आणि हा डिनॉमिनेटर मध्ये 11 राहील है ना. याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कन्व्हर्शन केले. तुम्ही 11 ने याला मल्टिप्लाय करून 1 ऍड केला तर परत आपल्याला हेच मिळणार आहे. तर हे एवढे डिग्री आपल्याकडे आहेत राईट आहे. मग इथे आपण याचा क्वाड्रंट डिसाइड करू शकतो. बघा 229 हे पूर्ण डिग्री आहे आणि थोडासा 1/11 एक फ्रॅक्शन डिग्री आहे. 229 डिग्री कुठे असणार है ना. सो 229 पूर्णांक 1 भागिले 11 है ना, हे एवढी डिग्री. धिस अँगल लाईज इन है ना. इथे फिगर आपण घेऊयात, इमॅजिन करू. बघा इथे 90 आहे, इथे 180 आहे. 180 च्या नंतर 182 इथपर्यंत हा काय आहे, इथपर्यंत 180 आणि हा जो क्वाड्रंट आहे तो 180 ते 180 पासून 270 पर्यंतचा आहे. मग 229 180 पेक्षा जास्त आहे आणि 270 पेक्षा कमी इथं कुठेतरी असेल तो, म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट मधला अँगल. सो दिस अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये. अँड कॉस थीटा इज नेगेटिव्ह. कशामुळे, एएसटीसीचा रूल आपल्याकडे आहे बघा, हा एएसटीसी है ना. तर थर्ड क्वाड्रंट हा टॅनचा आहे. टॅन आणि कॉट दोघेच पॉझिटिव्ह आहेत इथे, बाकी 4 जण निगेटिव्ह आहेत. म्हणजे कॉस इथे निगेटिव्ह असणार. कॉस कुठे पॉझिटिव्ह आहे, फक्त पहिल्यामध्ये आणि चौथ्यामध्ये. बाकी या 2 क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे, निगेटिव्ह आहे. ओके, धिस अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट and cos theta is negative in third quadrant. राईट आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. therefore cos of 4 रेडियन, 4 रेडियन म्हणजे एवढी डिग्री आहे राईट आहे. हा अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणजे हा सुद्धा थर्ड मध्येच आहे आणि कॉस हा थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असल्यामुळे कॉस ऑफ 4 रेडियन हे कसं असणार आहे, इज निगेटिव्ह असेल राईट आहे. हा निगेटिव्ह झाला. बर, मग आता क्वेश्चन परत रीड आउट करूयात. स्टेट द साइन्स ऑफ 4 रेडियन अँड कॉस 4 डिग्री. तर कॉस ऑफ 4 डिग्री आपल्याला हा पॉझिटिव्ह अँगल मिळालाय आणि हा म्हणजे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली आणि याची व्हॅल्यू आपल्याला मिळते मित्रांनो निगेटिव्ह व्हॅल्यू. आणखीन क्वेश्चन काय म्हणतं, विच ऑफ दीज 2 फंक्शन्स इज ग्रेटर. कोणता मोठा आहे, जो पॉझिटिव्ह आहे तो नक्कीच निगेटिव्ह पेक्षा मोठाच असणार आहे. तर इथे आपण मेन्शन करूयात. आय विल राईट हिअर फायनल आन्सर. देअरफॉर कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस 4 डिग्री पॉझिटिव्ह आहे. सो कॉस ऑफ 4 डिग्री इज ग्रेटर दॅन कॉस ऑफ 4 रेडियन. राईट आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3. ओके, कंटिन्यू करूया. 4th प्रॉब्लेम. स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाईज. हा थीटा जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट का सेकंड का थर्ड का फोर्थ है ना. 4च क्वाड्रंट आहेत आपल्याकडे. या 4 क्वाड्रंट पैकी कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपला थीटा आहे तो लाई करतोय तो आपल्याला डिसाइड करायचा आहे. बघा पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले आपल्याला की सिन्स साइन थीटा इज लेस दॅन 0 है ना. साइन थीटा लेस दॅन 0 म्हणजे काय, बघा नंबर लाईन आहे आपल्याकडे है ना. इथे 0 आहे. मग 0च्या इकडे राईट साइडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. 0च्या इकडे सगळे कसे नंबर्स असतात, लेस दॅन. हा सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. मग कोणी सांगितलं की एक्स इज लेस दॅन 0 आहे, याचा अर्थ काय होतो, 0 पेक्षा लहान. एक्स इज लेस दॅन 0 म्हणजे तो कसा नंबर आहे, तो निगेटिव्ह नंबर आहे.
एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे तो नंबर कसा आहे 0 पेक्षा मोठा, मग तो नक्कीच कसा असणार पॉझिटिव्ह असणार आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आपल्याला साइन थिटा लेस दॅन 0. याचा अर्थ काय दिस इम्प्लाइज साइन थिटा इज नेगेटिव्ह है ना. निगेटिव्ह साठी मी मायनस साइड काढून बीई असं लिहितोय, त्याला आपण निगेटिव्ह समजूयात, निगेटिव्ह म्हणूयात. अँड सेकंड काय आहे टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ काय होतो टॅन थिटा इज पॉझिटिव्ह है ना, 0 पेक्षा मोठा आहे हा. मग अशी सिच्युएशन मित्रांनो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते आपण जजमेंट करूयात. तर आपल्याकडे ASTC चा रूल आहे नाही ना. तर या दोन गोष्टी कुठे घडतात बघू आपण. आपण सेकंड बघूयात टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. टॅन थिटा पॉझिटिव्ह कुठे आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये एक आहे आणि थर्ड मध्ये आहे. पहिल्यामध्ये सगळेच्या सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यानंतर हा थर्ड क्वाड्रंट मध्ये सुद्धा टॅन पॉझिटिव्ह आहे. आता एक कंडिशन जर आपण घेतली तर आपल्याकडे दोन उत्तर आहेत, एक तर पहिला क्वाड्रंट असायला पाहिजे किंवा तिसरा असला पाहिजे. नेक्स्ट साइन थिटा कसा आहे निगेटिव्ह आहे. मग साइन थिटा या पहिल्या क्वाड्रंट मध्ये तर पॉझिटिव्ह आहे. मग या क्वाड्रंट मध्ये साइन थिटा कसा आहे इथे टॅन पॉझिटिव्ह, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत, बाकी चौघे कसे आहेत निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे हा आपलं उत्तर जो ठरतो तो हा थर्ड क्वाड्रंट होतो. किंवा आपण या पहिल्याला जर महत्व दिलं समजा साइन थिटा निगेटिव्ह आहे म्हणे, मग साइन थिटा निगेटिव्ह आहे कुठे साइन थिटा या पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये तर पॉझिटिव्ह आहे, या दोन ठिकाणी साइन निगेटिव्ह आहे. मग हे दोन उत्तर असू शकतील. मात्र टॅन कसा पाहिजे पॉझिटिव्ह, टॅन 3 ते पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कसंही तुम्ही कन्सिडर करा, एकतर पहिल्याला चेक करा तुम्हाला दोन क्वाड्रंट मिळतील आणि मग सेकंडचा विचार केलात मग एक क्वाड्रंट मग आपला फायनल होऊन जाईल. तर ही जी सिच्युएशन आहे मित्रांनो साइन थिटा निगेटिव्ह असण्याची आणि टॅन थिटा पॉझिटिव्ह असण्याची ती याच क्वाड्रंट मध्ये आहे है ना. तर आपण सरळ लक्षात घेऊ शकतो देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. याच्यामध्ये फार असं काही विचार करण्याची तेवढी काही गरज नाही, एकदम सिंपलचा प्रॉब्लेम आहे राईट. आता आपण सेकंड मध्ये काय आहे बघूयात राईट. सेकंड मध्ये काय दिले हा सेकंड प्रॉब्लेम काय दिले बघा आपल्याला सिन्स कॉस थिटा इज लेस दॅन 0. कॉस थिटा लेस दॅन 0 याचा अर्थ काय कॉस थिटा इज निगेटिव्ह है ना. आपण परत एक फिगर लक्षात घेऊ आपली ASTC ची राईट. आता मला सांगा कॉस थिटा कुठे निगेटिव्ह आहे पहिल्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह आहेत, ह्या फोर्थ क्वाड्रंट तर कॉसचा इथे हा कॉस पॉझिटिव्ह आहे. मग कॉस निगेटिव्ह असण्याचे चान्सेस या दोन ठिकाणी आहे, या दोन ठिकाणीच निगेटिव्ह आहे तो सेकंड आणि थर्ड मध्ये. आणखीन काय दिलं आपल्याला अँड कॉस थिटा निगेटिव्ह आहे आणि टॅन थिटा मात्र कसं दिलं परत पॉझिटिव्ह आहे है ना. अँड टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0 याचा अर्थ काय होतो टॅन थिटा इज पॉझिटिव्ह है ना. मग टॅन थिटा इथं पॉझिटिव्ह आहे आणि याच क्वाड्रंट मध्ये आपला कॉस कसा आहे निगेटिव्ह सुद्धा आहे. तर इथे याचा आन्सर सुद्धा काय येते मित्रांनो थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट राईट. ओके. टॅन थिटा पॉझिटिव्ह आहे, टॅन थिटा दोनच ठिकाणी पॉझिटिव्ह असतो पहिल्यामध्ये किंवा तिसऱ्यामध्ये. आणि आपल्याला कॉस कसं पाहिजे निगेटिव्ह पाहिजे है ना. कॉस कुठे निगेटिव्ह आहे पहिल्या आणि चौथ्यामध्ये तर पॉझिटिव्ह आहे, मग इथे किंवा इथे असणार आपला आन्सर आहे थर्ड क्वाड्रंट राईट.